शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघत होते त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता त्यांना देखील मोठा दिलासा देखील मिळणार आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपलेली आहे। फक्त हे दोन महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आता जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल किंवा तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता तर तुमच्यासाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे। मोठी न्यूज या ठिकाणी समोर आली असून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे चिंता करू नका, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि हे दोन महत्त्वाचे कामं, हे महत्त्वाचे असणारे दोन कामं करणं तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहे। त्यामुळे हे दोन महत्त्वाचे कामं जर तुमच्या अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन महत्त्वाचे कामं करून टाका आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन कामे आणि कोणती आलेली मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना का मोठा आर्थिक दिलासा मिळाला? जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट बघू, काय अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। तर चला सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती तुमच्यासमोर मांडतो। तर चला सविस्तरपणे आपण बघू कोणती आलेली महत्त्वाची माहिती। आता या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार, कारण की आता या 13 जिल्ह्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आजपासून हप्ता या ठिकाणी वितरणाला चालू देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, जर तुम्ही पण या 13 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही फक्त हे दोन महत्त्वाचे कामं पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 13 जिल्ह्याची कोणती आहे ती महत्त्वाची यादी, ज्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण या 13 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात या ठिकाणी येण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, जर तुम्ही या 8 जिल्ह्यापैकी या 13 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार आहे। फक्त हे दोन महत्त्वाचे कामं करणं अतिशय गरजेचे असल्यामुळे तुमचे ते दोन काम पूर्ण आहे की नाही आहे ते नक्की तुम्ही तपासा, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। तर चला तुमचा जादा वेळ न घेता ते 13 महत्त्वाचे जिल्हे आपण बघणार आहोत। कोणते आहेत ते महत्त्वाचे 13 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचं काम राज्य सरकार या ठिकाणी करणार असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता। आता जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नाही, पीएम किसान योजनेचा परत एकदा ऐकून घ्या, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला देखील 8वा हप्ता सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे नक्की चेक करा की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता मिळालेला आहे की नाही मिळालेला। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार। त्यामुळे नक्की बघा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आला होता की नाही आला। जर तुम्हाला तो आला नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा येणार नाही। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे 13 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे, कारण की आता या 13 जिल्ह्यासाठी मोठा निर्णय झाला असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता सर्वप्रथम पहिल्याच टप्प्यामध्ये या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण तुमच्यासमोर ती महत्त्वाची असणारी 13 जिल्ह्याची यादी मांडू। कोणते आहेत ते महत्त्वाचे 13 जिल्हे, ज्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दोन महत्त्वाचे कामं करणं गरजेचे आहे। जर तुमचे पण हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण नसतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करा, कारण की आता नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्याची या ठिकाणी घोषणा होण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण या 13 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या
या 13 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि ते 13 महत्त्वाचे जिल्हे बघून नक्की जा. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 13 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मांडू. तर चला यामध्ये पहिला जिल्हा कोणता असणार आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आता ते 13 जिल्हे मी तुमच्यासमोर मांडतो. तुमचा जिल्हा येतो का नाही येतो ते नक्की बघा. तर चला या जिल्ह्याच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती जर करत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून आता तुम्हाला देखील दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. दुसरा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण आला. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. धुळे जिल्हा समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असताना धुळे जिल्हा. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे हे 2 काम करणं अतिशय गरजेचे असणार आहे. जर तुमचे ते अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून टाका, कारण की आता या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच धुळे जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा जिल्हा असणार आहे जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा जालना जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, तुमची शेती जालना जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमचा जिल्हा नांदेड जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर हे 2 महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला सुद्धा आवश्यक असणार आहे. त्यामुळे ते 2 महत्त्वाचे कामे बघून जा आणि बघूच नका तर ते पूर्ण सुद्धा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे धाराशिव. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. फक्त हे 2 महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला पण गरजेचे ठरले. या ठिकाणी बघू आता समोरचा जिल्हा आपला असणार आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्याच्या नंतर नंदुरबार जिल्हा. जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल तर फक्त हे 2 महत्त्वाचे कामं करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. तर चला समोरचा जिल्हा बघू. कोणताही समोरचा महत्त्वाचा जिल्हा ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू आपण. समोरचा जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची घोषणा झाली असून तुम्हाला पण देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहून तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला आहे तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला देखील दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. कोणता आहे समोरचा महत्त्वाचा जिल्हा. समोरचा आणि महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश होणार आहे. समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पण हे 2 महत्त्वाचे कामे जर अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून टाका. ज्या शेतकऱ्यांचे हे 2 महत्त्वाचे कामं अधुरे असतील तर त्यांनी ते अधुरे ठेवू नये, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये अडथळे येणार नाही. त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण, कुठल्या योजनेचा पैसा असो तो पैसा सरळ या ठिकाणी येईल आणि त्यांना अडचणीचा सामना करावा नाही लागणार. जर तुमचे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर करून टाका. कोणते आहे ते महत्त्वाचे 2 काम जे तुम्हाला करणं अतिशय गरजेचे या ठिकाणी ठरलेले आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 2 महत्त्वाचे कामे बघूया. कोणते आहे ते महत्त्वाचे 2
कामे. तर या ठिकाणी असणार आहे पहिलं ई-KYC. जर तुमची KYC पूर्ण नाही तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये अडचणीचा सामना करावा नाही लागणार. ज्या शेतकऱ्यांची ई-KYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-KYC करून घ्या. दुसरं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं काम असणार आहे दुसरं काम. जर तुमचं हे दुसरं काम अधुरं असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे दुसरं कामसुद्धा पूर्ण करून टाका. तर चला दुसरं काम बघू. दुसरं काम या ठिकाणी असणार आहे फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID बनवलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसतील तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा.